राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज त्यांचा पुतण्या रोहित पवारांच्या मतदारसंघात जाणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडमध्ये अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स रोहित पवारांकडून लावण्यात आले। विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच अजित पवार कर्जत जामखेडमध्ये असतील। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी सभा जाणून बुजून घेतली नाही आणि आपला पराभव झाला असा गंभीर आरोप पराभूत उमेदवार आणि सध्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केला होता। अशातच आता रोहित पवार समर्थकांनी लावलेल्या बॅनरनं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा संध्या सोनवणेंकडून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमामध्ये अजित पवार सहभागी होणार आहेत। सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुनील, निमित्त जरी संयुक्त जयंती कार्यक्रमाचं असलं तरी सुद्धा राजकीय पार्श्वभूमी या दौऱ्याला खूप महत्त्वाची आहे। काय काय घडामोडी घडतील? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर संध्या सोनवणे यांच्याकडून शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी केलं जातं आणि आज सायंकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे जामखेड इथे येणार आहेत। खरं तर निवडणुकांनंतर ते पहिल्यांदाच या ठिकाणी येणार असल्यानं या दौऱ्याकडे देखील लक्ष लागलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर बघितलं तर अजित पवार यांनी म्हटलं होतं की मी एकही सभा घेतली नाही म्हणून तो वाचला, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते समोर आलेलं होतं। त्यामुळे आजच्या अजित पवारांच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। त्यामुळे नक्कीच या कार्यक्रमामध्ये कलगीतुरा जो आहे तर तो या निमित्तानं रंगताना पाहायला मिळणार आहे। त्यातल्या त्यात आपण जर बघितलं तर आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीनं अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत तर ते लावण्यात आलेले आहेत, ते देखील लक्षवेधी ठरत आहेत। कारण विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे जामखेड येथे येत आहेत आणि त्यांचं स्वागत हे पुतण्याकडनं होतं आहे। त्यामुळे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे की आज अजित पवार नेमकं या कार्यक्रमाच्या दरम्यान नेमके काय बोलतात। प्रज्ञा, निश्चित सुनील, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।